पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, या प्रार्थना विधीत सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावीत म्हणून क्षणभर शांत राहूया आणि आपल्या पापांची आठवण करूया. हे प्रभू येशू, तू सर्वसमर्थ परमेश्वर व शांतीचा राजपुत्र आहेस. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू येशू, तू परमेश्वराचा पुत्र आणि मरियेचा पुत्र आहेस. हे ख्रिस्ता, आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता, आम्हावर दया कर. हे प्रभू येशू, तू मनुष्य झालेला शब्द व पित्याचे ऐश्वर्य आहेस. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. सर्वसमर्थ परमेश्वर, आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्हावर आपली दयादृष्टी वळव व आमची प्रार्थना ऐकून घे. आमच्या चांगल्या कृत्याने आम्हाला आमच्या शरीरावर संयम ठेवायला सहाय्य कर. हृदयाचे संपूर्ण नूतनीकरण घडवून आण. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यांत सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. योना या पुस्तकातून घेतलेले वाचन. योनाला दुसऱ्यांदा प्रभूचा संदेश आला. तो म्हणाला, उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा आणि मी देतो तो संदेश तू तेथे जाहीर कर. योना उठला आणि प्रभूच्या आज्ञेनुसार निनवेला गेला. निनवे तर फार मोठे शहर होते. ते सगळे फिरून येण्यास 3 दिवस लागत. योनाने शहरातून जाण्यास सुरुवात केली आणि 1 दिवसाच्या वाटचालीनंतर दवंडी पेटून तो म्हणाला, फक्त 40 दिवस, मग निनवे जमीनदोस होईल. तेव्हा निनवेच्या लोकांनी देवावर विश्वास ठेवला. त्याने सार्वजनिक उपवास जाहीर केला आणि श्रेष्ठापासून तर कनिष्ठापर्यंत सर्वजण पश्चातापदर्शक गोंडपाट नेसले. निनवेच्या राजाला ही खबर पोचली. तो आपल्या सिंहासनावरून उठला आणि त्याने आपल्या अंगावरील राजवस्त्र काढून टाकले व पश्चातापी दर्शविण्यासाठी गोंडपाट नेसून तो राखेत बसला. मग त्याने फरमान काढून निनवेभर जाहीर केले ते असे, हा राजाचा व त्याच्या श्रेष्ठीचा हुकूम आहे. कोणाही मनुष्याने, पशुने, गुराढोराने तसेच शेरडा मेंढ्याने काहीही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये. माणसे व पशु ह्यांनी गोंडपाटे पांघरावी आणि कळकळीने देवाला आळवावे. प्रत्येकाने आपले दुराचरण सोडावे व हिंसाचारापासून आपले हात आवरावे. कोण जाणे, कदाचित देव अनुताप पावेल व आपला संतप क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. त्याने आपले दुराचरण सोडले, ही त्याची कृती देवाने पाहिली. देवाने त्याला जे अरिष्ट त्याच्यावर आणले असे सांगितले होते, त्यापासून तो अनुताप पावला आणि ते त्याने त्याच्यावर आणले नाही. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. हे देवा, नम्र व पश्चातापी अंतकरण तू झिडकारणार नाहीस. हे देवा, नम्र व पश्चातापी अंतकरण तू झिडकारणार नाहीस. हे देवा, तुझ्या प्रेमाखातर माझ्यावर दया कर.
तुझ्या महान दयेस अनुसरून माझ्या अपराधांचे कलंक पुसून टाक. मला धुवून माझा दोष पूर्णपणे दूर कर. माझ्या पापापासून मला शुद्ध कर. प्रतिसाद. हे देवा, नम्र व पश्चातापी अंतकरण तू झिडकारणार नाहीस. देवा, माझ्या ठाई शुद्ध अंतकरण निर्माण कर. मला एक नवीन निष्ठावंत आत्मा दे. तुझ्या समोरून मला टाकून देऊ नकोस. माझ्यापासून तुझा पवित्र आत्मा काढून घेऊ नकोस. प्रतिसाद. हे देवा, नम्र व पश्चातापी अंतकरण तू झिडकारणार नाहीस. यज्ञ केल्याने तू प्रसन्न होत नाहीस, नाहीतर तो मी केला असता. होमार्पणाची देखील तुला आवड नाही. देवा, तुला शरण आलेला हा आत्मा हाच माझा यज्ञ होय. नम्र व पश्चातापी अंतकरण तू झिडकारणार नाहीस. प्रतिसाद. हे देवा, नम्र व पश्चातापी अंतकरण तू झिडकारणार नाहीस. जयघोष. तुम्ही वाचावे म्हणून चांगल्याच्या मागे लागा, वाईटाच्या मागे लागू नका, म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परमेश्वर सेनाधीश देव तुम्हा बरोबर असेल. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. लोकसमुदाय येशूजवळ एकत्र जमत असता तो म्हणू लागला, ही पिढी दुष्ट पिढी आहे. ही चिन्ह मागते, परंतु योनाच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही. कारण जसा योना निन्वेकरांस चिन्ह झाला, तसा मनुष्याचा पुत्र ह्या पिढीला होईल. दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीच्या लोकांबरोबर उठून त्यांना दोषी ठरविल. कारण शल्मोनचे ज्ञान ऐकावयास ती पृथ्वीच्या सीमेपासून आली, आणि पहा, शल्मोनपेक्षा थोर असा एक येथे आहे. निन्वेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला. आणि पहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. प्रिय बंधू भगिनींनो, आजचं स्तोत्र आपल्याला सांगते की नम्र आणि पश्चातापी अंतःकरण तू कधीही छिडकारणार नाहीस. आणि आजच्या पहिल्या वाचनात आपल्याला त्याचा प्रत्यय येतो. निन्वे येथील लोकांची पापं वाढलेली होती, आणि त्यामुळे योना संदेष्ट्याद्वारे परमेश्वर त्यांना चेतावणी देतो की 40 दिवसामध्ये निन्वेचा नाश होणार आहे. परंतु ते ऐकताच सर्वजण अगदी अंतःकरणापासून पश्चाताप करतात. अगदी राजा देखील सिंहासनावर उठून व राजवस्त्र काढून गोंडपाट नेसून राखेमध्ये बसतो. आणि त्यांचा हा काळजापासून केलेला पश्चाताप पाहून परमेश्वर आपला निर्णय बदलतो. परमेश्वर आपला निर्णय बदलतो, त्यांचा नाश थांबवतो. प्रिय बंधू भगिनींनो, हे उदाहरण आपल्यासाठी आशेचा किरण आहे. परमेश्वर सहनशील आहे. तो आपल्याला बदलण्यासाठी अवधी देतो, परिवर्तनासाठी संधी देतो. कारण आपला नाश होऊ नये ह्यासाठीच तो प्रयत्नशील असतो. आपण या प्रायश्चित्त काळाला सुरुवात केलेली आहे, आणि आपल्या पुढे देखील निन्वेच्या लोकांसारखी पश्चातापाची संधी आहे. 40 दिवसांचा अवधी आहे. कृपेचा हा विशेष काळ आहे. आपल्या हातून घडणाऱ्या पापांबद्दल आपण अगदी अंतःकरणापासून पश्चाताप करूया, आणि त्याद्वारे परमेश्वराच्या कृपेस आपण देखील पात्र ठरूया. आजच्या शुभवर्तमानात प्रभू सांगतो की ही दुष्ट पिढी जी आहे ती चिन्ह मागते. प्रिय बंधू भगिनींनो, आपण देखील काही वेळेस प्रभूकडून चिन्ह मागत असतो की माझ्या बाबतीत अमुक कर तमुक कर, म्हणजे मग माझी तुझ्यावरील श्रद्धा अधिक दृढ होईल. परंतु तसे करणे म्हणजे एक प्रकारे देवाची परीक्षा पाहणेच होय. चिन्ह मागणाऱ्या लोकांविषयी येशू स्पष्टपणे आपली नाराजी दर्शवितो. प्रिय बंधू भगिनींनो, आपण प्रभूकडे चिन्ह मागू नये,
तर आपल्या वागण्या आणि बोलण्याने आपण इतरांपुढे खऱ्या श्रद्धेची चिन्ह बनावे, म्हणून प्रभूकडे विशेष कृपा मागूया. आपण आपल्या गरजा परमेश्वराचरणी आणूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्याला पश्चातापाद्वारे परिवर्तनासाठी आवाहन करणारी आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स तसेच सर्व महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ यांना प्रभूने चांगले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य द्यावी, म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपण ज्या ज्या पापाचे गुलाम बनलेलो आहोत, त्या त्या पापांबद्दल आपण अगदी अंतःकरणापासून पश्चाताप करून परत प्रभूकडे वळावी, त्याच्या कृपेस पात्र ठरावीत, म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. कोरोना विषाणूचा वाढता प्रसार आटोक्यात यावा, तसेच लोकांनी देखील योग्य खबरदारी घेऊन ही महामारी संपवण्यासाठी सरकारी प्रयत्नांना सहकार्य करावी, म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. कोरोनामुळे जे विविध समस्यांना तोंड देत आहेत, ज्यांना बेरोजगारीला व आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे, त्यांच्यापर्यंत मदतीचे हात पोहोचावीत, म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आता थोडा वेळ शांत राहून सामाजिक, कौटुंबिक तसेच आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण आत्मविश्वासाने म्हणूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.